नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहे की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड घेतले, किती ट्रेड घेतले, लाईव्ह मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे त्याला मॅनेज केलेलं आहे, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अपडेट बघणार आहे. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की आज 2 ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये आज आपले सेटअप जो आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे. निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर निफ्टीचा चार्ट इथे आपण लावून घेऊ आणि निफ्टीवर एक्सप्लेन करून घेऊ की एक्झॅक्टली कुठे आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या लेवलवर आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. ओके, आजची जी तारीख आहे 23 तारीख आहे. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची स्लाइटली गॅपडाऊन होती. फर्स्ट कॅन्डल इंडिशन होती कारण की दोन्ही साईडला याला वीक होते. इथे क्लिअरिटी काहीही नव्हती. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगत पण होतो. जे पण आपले प्रीमियम मेंबर आहेत त्यांना मी क्लिअरली सांगितलं होतो की एक्झॅक्टली इथे कोणतंही डायरेक्शन आलेलं नाही आहे. मार्केटचं जे मोमेंटम आहे ते स्लो आहे. एक डायरेक्शन कन्फर्म होऊ द्या, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. तर इथे या कॅन्डल नंतर 3 कॅन्डल होल्ड करण्यात आल्या. एक रेंज आपण मार्क केलेला होता. जे पण लाईव्ह मध्ये असतील त्यांना माहिती असेल. एक्झॅक्टली या 3 कॅन्डल नंतर हा चौथी जी कॅन्डल आलेली आहे हे प्रॉपरली ब्रेकआउट कॅन्डल होती. WRC होती आणि जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. प्रॉपर पीडीएचच्या वर यांनी क्लोजिंग दिली होती. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला होता. मी तुम्हाला इथे क्लिअरली सांगितलं होतं की आधी जी आपली एंट्री राहील ते मोमेंटम स्कॉल अकाउंट राहील, त्यानंतर आपण मोमेंटम मध्ये त्याला कन्वर्ट करू. तर इथे जसंच क्लोजिंग दिली तर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत आणि मोमेंटम तर अपसाईडचं दाखवलेलं आहे. ऑलमोस्ट जेवढं टार्गेट होतं तेवढं डन करण्याचा प्रयत्न पण केला. ऑलमोस्ट 40च्या जवळपास 240च्या जवळपास इथे आपण टार्गेट सांगितलेलं होतं. लाईव्ह मध्ये जेवढे असतील सर्वांना माहिती असेल. बट ज्या अकॉर्डिंग स्पॉट प्राइस वर जात होती त्या अकॉर्डिंग प्रीमियम वर चढताना दिसत नव्हते. मी क्लिअरली तुम्हाला सांगत होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स पण नाही मिळाला. मी अग्रेसिव्हली या कॅन्डलवर आधी जो SL आहे तो ट्रेल केलेला होता. बट मोमेंटम ह्याच्यामध्ये जरा थांबताना दिसत होतं आणि आज निफ्टीची वीकली एक्सपायरी पण होती. तर डीके जो आहे फास्ट होता, अग्रेसिव्ह होता. त्या अकॉर्डिंग मी जो इथे लावलेला SL होता ट्रेल केला आधी इथे होता. जो ट्रेल केला डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग इथे लावला. बट इथे जेव्हा हा डाऊन साईडने पुश करत होता, या वीकमध्ये डाऊन साईडने पुश करत होता, तर मी जो SL आहे तो ॲज इट इज पुन्हा मॉडिफाय केला आणि इथे करायला लावला. त्यानंतर जेव्हा फुल कॉन्फिडन्स आला ह्या कॅन्डलमध्ये की यांनी एक रिट्रेसमेंट दाखवलं, इंगल्फिंग करत ऑलमोस्ट इथे यांनी एक स्विंग करण्याचा प्रयत्न केला. तर इथे फायनल ट्रेलिंग आलेलं होतं. हेच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं होतं की आता फायनल ट्रेलिंग आलेली आहे. ज्यांनी पण SL ट्रेल केलं नसेल ते डायरेक्टली इथनं उचलू शकता आणि डायरेक्ट ह्याच्या खाली लावू शकता. त्यानंतर पुन्हा यांनी थोडंफार अजून मोमेंटम दाखवलेलं आहे. बट फक्त हे जे मोमेंटम होतं हे इंडेक्समध्ये होतं, ऑप्शनच्या चार्टवर दिसत नव्हतं. जेव्हा हा थोडा अजून खाली आला तर डॉमिनेट कॅन्डल एक आलेली होती आणि हे 2 कॅन्डल थांबलेल्या होत्या. तर इथे फ्रॅक्टल पण आलेला होता. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला अजून ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो SL आपण इथे लावलेला होता तो अजून ट्रेल केला आणि इथे लावला. कारण की मोमेंटम खूपच स्लो झालेलं होतं. जे टार्गेट होतं ते ऑलमोस्ट डन करण्यासाठी खूप एफर्ट्स लावत होतं आणि मला पण जे ट्रेड आहे ते बुक करायचं होतं. त्या अकॉर्डिंग जो ट्रेलिंग आहे तो इथे टायटल केला आणि निफ्टी जेव्हा इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की एक रेंज मार्क करा, त्यानंतर जेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या अकॉर्डिंग आपण प्ले करू. बट प्रॉपरली जे सांगितलेलं होतं ते सेकंड हाफमध्ये सांगितलेलं होतं 1 वाजता नंतर. तर या रेंजमध्ये तर ब्रेकआउट दिलं बट हे ऑलमोस्ट 1 वाजताच्या आत होतं. त्यानंतर 1 वाजतानंतर कोणताही सेटअप ऍक्टिव्हेट झालेलं नाही आहे. ही रेंज बनवलेली होती. त्यानंतर जर तुम्ही या लेवलपासून कॅल्क्युलेट कराल तर हा एक सिंपल एक रेंज होता. कोणतेही डायरेक्शन यांनी क्लिअर केलेलं नाही आहे. कुठेही ब्रेकआउट ब्रेकडाऊन दाखवलेलं नाही आहे. जी क्लोजिंग दिली आहे ते पण रेंजच्या मध्येच आहे. तर सेकंड हाफमध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट झाला नाही. ऑलरेडी मॉर्निंगमध्ये जे आपण सेटअप अकॉर्डिंग ट्रेड घेतला, इथे एंट्री घेतली, याच्या लोवर आपण SL लावला. फर्स्ट ट्रेलिंग जे आहे ते आपण इथे केलं. फायनल ट्रेलिंग जे आहे ते इथे केलं. इथनं निफ्टी जेव्हा रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर मार्केट टोटली साईडवेज गेलेलं आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला, कोणत्या लेवल त्याला आपण बुक केलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की किती पॉईंटचा SL होता, किती पॉईंट आपण बुक केले, किती पॉईंटचं टार्गेट केलेलं होतं. सर्व काही आपण तिथे डिस्कस करून घेऊ. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. ओके, तर हे जे अकाउंट आहे तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. तर इथे आपला जो ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे तो अपसाईडने आहे. तर इथे आपण निफ्टीचा 23,150चा सी बाय केलेला होता एक्झॅक्टली या कॅन्डलवर. कारण की ही जी कॅन्डल आहे ही सेम ही कॅन्डल आहे निफ्टीच्या इंडेक्समध्ये. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला. हे मोमेंटम जे आहे हे प्रॉपरली आपण कॅप्चर केलं. ओके, ट्रेडमध्ये प्रॉपर होतो. एक्सपेक्टेशन होतं की ऑलमोस्ट 130-135 पॉईंटच्या जवळपास हा जाईल. कारण की इंडेक्स ज्या प्रकारे मुवमेंट करत होतं. बट आज विकली एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची जे मोमेंटम होतं ते खूप स्लो होतं. डीके फास्ट होता. तुम्ही बघायला असेल इथे की एक्झॅक्टली ही जी कॅन्डल आहे याने किती फास्ट डाऊन साईडचं मोमेंटम दाखवलं आणि ऑलमोस्ट इथे जर लावलेला SL असता तर प्रॉपरली इथे बुक झाला असता. या कॅन्डलमध्ये पण स्पाईक बघा, ह्या कॅन्डलमध्ये पण स्पाईक बघा. एक्झॅक्टली या लेवलवर आलेलं होतं.
बट मॉडिफाय केलेला असेल होता. आधी इथे होता, मग इथे लावला, मग पुन्हा उचलून इथे लावला. त्यानंतर जेव्हा हे कन्फर्म झालं त्यानंतर हा वरच्या साईडने गेलेला आहे. मग जे फायनल जे आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे ते या कॅन्डलवर एक्झॅक्टली ती जी कॅन्डल आहे ही आहे. ह्याच्या लोवर आपण एस लावलेला होता, कारण की या दोन कॅन्डलनी होल्ड केलेलं होतं. जेव्हा इथे हा रिव्हर्स झाला तर इथला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. जसाच बुक झाला ते पण मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी ट्रेड जे आहे ते बुक केलेली आहे, आपण बाहेर निघालेलो आहे. कारण की हा जो ट्रेड आहे हा प्रॉपरली तुम्हाला मी सांगितलेला होता आणि मीच तो ट्रेड पण केलेला होता. त्यानंतर चांगलीच व्होल्टिलिटी क्रिएट केली, डाऊन साईडने आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा डाऊन साईडने आलं. आता ऑलमोस्ट रेंजच्या मध्ये आणि क्लोजिंग दिलेली आहे. तर प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग तर एंट्री होती. बट आज निफ्टीची विकली एक्सपायरी असल्यामुळे प्रॉपरली जे प्रीमियम होते ते मेल्ट होत होते. फास्ट मोमेंटम नव्हतं, तर त्या अकॉर्डिंग जेवढं मिळालं त्यामध्ये आपण सॅटिस्फाईड राहून इथे क्लोज केलेलं आहे. याला जर आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करू एक्झॅक्टली किती पॉईंट आपण कॅप्चर केले आणि किती आपल्या खिशात आले, तर या लेवलपासनं या लेवलपर्यंत आपण जे कॅरी केले ते 34-35 पॉईंटच्या जवळपास होते. आणि आपले जे खिशात आलेले आहे 10-15 पॉईंट आज आपल्या खिशात आलेले आहे. बट सॅटिस्फाईड आहे. रोज रोज जॅकपॉट मिळणार नाही. जेवढं मिळालं, जेवढं मोमेंटम दिलं तेवढं टोटली आपण आज आपल्या खिशात आणलेलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल. दुसरा ट्रेड जो आहे बँक निफ्टीचा जो होता तो पण आपण त्याच्या चार्टवर जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करून घेऊ की तिथे एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झालेला होता. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. ओके, ह्याची जी ओपनिंग होती आजची टोटली फ्लॅट होती. पहिली कॅन्डल फुल डायरेक्शन दाखवत होतं की हा डाऊन साईडने जाऊ शकतो. बट इथे क्लिअरिटी नव्हती की एक्झॅक्टली पहिल्याच कॅन्डलमध्ये जाईल की नाही ते. आणि पहिल्या कॅन्डलमध्ये आपण तशी एंट्री घेत नाही. जेव्हा वीक आले, स्मॉल स्मॉल वीक आणि डायरेक्शन खालच्या साईडने दाखवायला लागलं, तर एक डायरेक्शन होतं की हा डाऊन साईडने जाऊ शकतो. बट कन्फर्मेशन नव्हतं. जोपर्यंत आपण स्ट्रक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत एंट्री घेत नाही, सर्वांना माहिती आहे. ओके, तर स्ट्रक्चर जे कन्फर्म झालेलं आहे ते प्रॉपरली या कॅनलमध्ये आहे. कारण की जर तुम्ही बघाल तर या लेवलपासून खाली आला, लो लावला, त्यानंतर वर गेला. या कॅनलचा हा इथे ऑलमोस्ट ब्रेक झालेला आहे या झोनमध्ये. त्यानंतर थांबून इथे क्लिअर झाले होतं की ह्याच्यावर बाईंग आणि ह्याच्या खाली सेलिंग. हेच मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण सांगितलेलं होतं. ओके, कारण की टार्गेट जे आहे ते 1:1 चे ओपन होते दोन्ही साईडनी. त्या बेसिसवर जसंच या रेंजच्या वर क्लोजिंग दिली या कॅन्डलनी, प्रॉपर WRC होती, स्ट्रॉंग होती, क्लिअरिटी दिसत होती की हा अपसाईडनी जाऊ शकतो. तर जसं या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी SL लावलेला. स्लोली हा वर गेलेला आहे. डे हाय लावला. फर्स्ट टार्गेट जे होतं आपलं डे हाय होतं. त्यानंतर याच्या वर पण एक चांगली मोमेंटम दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. फर्स्ट जो ट्रेलिंग होता तो या कॅन्डलच्या लोवर होता. त्यानंतर हे डॉमिनेट कॅन्डल होतं, त्यानंतर हे डॉमिनेट कॅन्डल होतं. इथे तुम्हाला दिसेल की प्रॉपरली हा जो लो आहे ऑलमोस्ट इथे ब्रेक झालेला आहे. पण ऑप्शन प्रीमियम मध्ये झालेला नव्हता. ते पण मी तुम्हाला तिकडे शो करून देईल. जेव्हा यांनी अपसाईडने अजून पुश केलं तर इथे तर कन्फर्म झालेलं होतं की ह्याच्या खाली जर येईल तर हा मोठं मोमेंटम दाखवू शकतो, जे की या कॅन्डलमध्ये यांनी दाखवलेला आहे. तर इथे अजून टाईट टेल करायचा चान्स मिळाला. जो SL इथे टेल केला होता तो अजून इथे टेल केला. त्यानंतर इथे जेव्हा आहे रिव्हर्स झालेला आहे तर या झोनमध्ये नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपला या झोनचा जो SL होता तो बुक झालेला आहे. त्यानंतर बँक निफ्टी कुठेही गेलेला नाही आहे. एका रेंजमध्येच पूर्ण दिवस टाइम स्पेंड केला. जी क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजच्या मध्येच आहे. तर प्रॉपरली इथे तुम्हाला समजलेलं असेल की बँक निफ्टीची एंट्री कुठे होती. एक्झॅक्टली हे जे ब्रेकआउट आहे डब्ल्यू पॅटर्नचं ऑलमोस्ट समजू शकता. स्ट्रक्चर कन्फर्म नव्हतं बट प्रॉपरली या रेंजच्यावर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की वरच्या साईडचे जे टार्गेट आहे ते ओपन आहे, त्या अकॉर्डिंग ट्रेड घेऊ शकता. तर इथे ट्रेड इथे असेल, हे मोमेंटम कॅप्चर केलं. ट्रेलिंग अकॉर्डिंग फर्स्ट इथे, सेकंड इथे, फायनल जे होतं ते इथे होतं. ओके, कारण की या रेंजच्या खाली जसंही आला असता तर बुकच झाला असता. त्या बेसिसवर इथे आपण बुक केलेला आहे. त्यानंतर कोणताही ट्रेड घेतलेला नाहीये. तर बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर तुम्हाला समजलेलं असेल. तसंच आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर पण जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करून घेऊ की कोणत्या स्ट्राईक प्राईसमध्ये आपण एंट्री घेतली आणि कुठे त्याला बुक केलं आहे. तर एक्झॅक्टली इथे जर तुम्ही बघत असाल की ऑप्शन बाईंगमध्ये आपण ट्रेड घेतलेली आहे कॉल साईडनी. 48,600चा कॉल इथे बाय केला होता. ओके, तर तुम्हाला जर दाखवू तर ही जी कॅन्डल आहे ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला, कारण की ही कॅन्डल आणि प्रॉपरली ऑप्शन मधली ही कॅन्डल सेम आहेत. ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला. हे मोमेंटम आपण कॅप्चर केलं. ओके, पहिलं जे ट्रेलिंग होतं ते या कॅन्डलच्या लोवर होतं. SL इथनं उचलला, इथे लावला, त्यानंतर पुन्हा उचलला, इथे लावला, इथे लावला, त्यानंतर फायनल जे होतं ते इथे लावलेलं होतं. मी जे अकॉर्डिंग तुम्हाला सांगितलं की इथे लावला जो ट्रेलिंग आहे ते ऑप्शन्समध्ये हिट नव्हता, इंडेक्समध्ये हिट झालेला होता, बट ऑप्शनमध्ये प्रोटेक्ट होता. तर प्रॉपरली इथे जो SL लावलेला होता तो आपला हिट झाला नाही. पोझिशन जी होती ती प्रोटेक्ट होती. त्यानंतर यांनी आउटसाईडने पुश केलं तर मला वाटलं की ह्याच्यावर हा जाऊ शकतो, ह्याच्या खाली जर आला तर डायरेक्टली डाऊन साईडने येऊ शकतो. तेच केलेलं आहे बँक निफ्टीने. जेव्हा इथे लावला SL आहे तो इथे मी ट्रेल केला आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्येच बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर टोटल डाऊनसाईड मोमेंटम दाखवून प्रीमियमनी ऑलमोस्ट डेज लोच्या जवळच क्लोजिंग दिली आहे. तर हे पण जबरदस्त टेक्निकल एंट्री होती, जे अकॉर्डिंग आपण स्टडी केलेली होती त्याच अकॉर्डिंग इथे यांनी मोमेंटम केलेली आहे. याला जर पॉईंट वाईज आपण कॅल्क्युलेट करू तर या लेवलपासून या लेवलपर्यंत
ऑलमोस्ट त्यांनी 140 पॉईंटच्या जवळपास आपल्या खिशात दिलेले होते. बट ऍक्च्युअल जे आपण बुक केलेलं आहे या ट्रेलिंगवर ते बुक झालेलं आहे ऑलमोस्ट 80 पॉईंटच्या जवळपास. तर ह्यामध्ये पण आपण सॅटिस्फाईड आहे. ओके, इकडे आपण बँक निफ्टीमध्ये 80 पॉईंटच्या जवळपास बुक केले, तिकडे आपण 10-15 पॉईंट बुक केले. 90-95 पॉईंट्स आपण आज बुक केलेले आहे आणि 90-95 पॉईंट्स कमी होत नाहीत. जे पण लाईव्हमध्ये ट्रेड करत असेल त्यांना माहिती असेल की एक्झॅक्टली हेच एवढेच पॉईंट जर आपण रोज कॅल्क्युलेट करून जर ट्रेड केलं आणि तेवढे प्रॉफिट बुक केलं, एंड ऑफ द मंथचा रिझल्ट आपला काय राहू शकतो ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की काय सायकोलॉजी होती, कुठे आपला ट्रेड एक्झिट झाला, कशा अकॉर्डिंग आपण त्याला लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय केलेलं आहे, सायकोलॉजी काय होती, सर्व काय आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जेवढं पण काय होतं ते सर्व डिटेल आपण लाईव्ह मार्केटमध्ये जे आपले प्रीमियम मेंबर आहेत त्यांच्यासोबत डिस्कस केली आणि जे मी एक्झिक्यूट केलं तेच त्यांना सांगितलेलं होतं. तर होप करतो की जे पण आपले मेंबर्स आहेत प्रीमियम मेंबर्स ते लाईव्ह प्रॉपरली एन्जॉय करत असेल, लर्निंग करत असेल, त्यासोबत प्रॉफिट पण बनवत असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या एक व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता. त्यानंतर त्या ग्रुपवर वेबिनार जॉईन करू शकता आणि त्यानंतर पूर्ण डिटेल जी आहे ती तुम्हाला तिथे देण्यात येईल की कशा प्रकारे तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसपासून तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुमची लर्निंग स्टार्ट करू शकता. तर पुन्हा एकदा आपण ऑर्डर बुकवर जाऊ आणि तिथे क्लिअर करून घेऊ की कोणत्या टायमिंगला आपले ट्रेड एक्झिक्यूट झालेले होते आणि कोणत्या टायमिंगला आपण त्याला बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे पहिला जो ट्रेड आपला एक्झिक्यूट झालेला आहे निफ्टीचा, तो आपला एक्झिक्यूट झाला होता 9:40 ओके, तिथे मी निफ्टीचा 23,150चा सी बाय केलेला, तो बाय झाला होता 74 मध्ये. त्यानंतर लगेचच अपसाईडनीच कॉल साईडनीच बँक निफ्टीने ट्रेड एक्झिक्यूट करून दिला, तो आपला एक्झिक्यूट झालेला होता 9:50 48,700चा सी तिथे बाय केला होता बँक निफ्टीचा, तो आपला बाय झाला होता 6:18 मध्ये. त्यानंतर जेव्हा दोन्ही ट्रेडचे ट्रेलिंग चालू होते तर फर्स्ट जो आपला बुक झालेला आहे तो झालेला आहे बँक निफ्टीचा 10:38 48,700चा सी, तो आपला बाय झाला होता 698 मध्ये. लगेचच 10 मिनिटांनी मग निफ्टी एक्झिक्यूट झालेला आहे, म्हणजे की आपला जो ट्रेलिंग होता तो प्रॉफिटमध्ये क्लोज झालेला आहे. तो आपला बुक झाला निफ्टीचा 10:50 23,150चा सी, तो आपला बुक झालेला आहे 89 मध्ये. तर मार्केटचं मोमेंटम आज सफिशियंट होतं, जेवढं पाहिजे तेवढं प्रॉपरली झालेलं आहे. ओके, जेवढं मोमेंटम झालं तेवढं टोटली आपण आज आपल्या खिशात आणलेलं आहे. स्टार्टिंगमध्ये जेवढं मोमेंटम दिलं तेवढं ओके आहे, त्यानंतर तर टोटली एका रेंजमध्येच होतं. रोज मार्केट सेम मुवमेंट करणार नाही, रोज जॅकपॉट प्रॉफिट देणार नाही, पण जेवढं देते ते प्रॉपरली आपल्या सेटअपनुसार देते आणि जेवढं पण आपण कॅप्चर केलेलं आहे ते प्रॉपर रूल आणि डिसिप्लिनमध्ये राहूनच कॅप्चर केलेलं आहे. फोर्सफुली आपण ट्रेड करत नाही, फोर्सफुली आपण मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन पण ठेवू शकत नाही की आपल्याला एवढं प्रॉफिट पाहिजेत आणि एवढे पॉईंट्स पाहिजेत. जे मार्केट देतं त्यामध्ये सॅटिस्फाईड राहून आपल्याला दुसऱ्या दिवशी चांगला परफॉर्म करायचं असते. तर तेच आपण आज केलेलं आहे. होप करतो की पूर्ण लर्निंग आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेली असेल. ज्यांना कोणाला पण मी हे रोज एक्झिक्युशन व्हिडिओ जे अपलोड करतो यामध्ये काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या आपल्या व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.